वारच लागला नाही बॉडी बिल्डर नमस्कार, मी सीमा तुमच्या सर्वांचे माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर बघा, आत्ता चालू आहे केळीची पूजा करायची. तर 5 सुवासिनी असतात ना, तर त्या केळीची ओटी वगैरे भरतात. तर तेच आता करायचं चालू आहे. तर मी, माझी मामी, माझी बहीण, माझी वहिनी, माझी आई आणि अजून काही जणी होत्या जणी सगळ्यांनी आम्ही केळीची पूजा केली आणि ओटी भरून घेतलेली आहे. तिला अजून 5 सगळी झोपत गेली की आधी हजारात धरून चालत तीन झाले ना. टमाटे तोडायची ती मग त्यांची टमाटे तसलं त्यांचं शाव आहे वगैरे झालेले आहे. इथं चालू आहे घड काढायला चालू आहे आता केळीचा. आता काय फणी काढायची आहे काय? का ती जर तुम्ही कापलं का नाही ती वर इकडे हा ना की तुरी तुरी त्यांना अडकून ठेवलं काय मध्येच. माऊली इकडे बघ. कुठल्याच ताटावर ठेवायचं नाही. पूजा झाली, आता आम्ही निघालोय घरी. ह्या मॅडमने बघा काय घेतले डोक्यावर. आमच्याकडे काय ना, अमेरिकामच आहे का? हां हां. आम्ही चाललो होतो घरी आणि ही जी मुलगी दिसत आहे ना, ती माझ्या बारक्या चुलतेची मुलगी आहे. आम्ही एवढं मोठं झालेलं आहे, ती बघा केवढी छोटी आहे. हिच्यापेक्षा तर आमची मोठी मुलगीच मोठी आहे बरं का. कुठे इथं होतं की आता म्हणती बघू नंद आहे म्हणती मला माझ्या बाप मी तर माझ्यासाठी केला पण त्याचा काही उपयोगच नाही झाला. 3 वेळेस पेच चौथ्या खाली ताटात सोडून दिलं. नेत्रोदक स्पर्श आचम्य ओम केशवाय महानारायण महामाधवाय महागोविंदाय विष्णुवे महामुसवाय महा त्रिप्रवाय महावामनाय महाश्रीधराय महाऋषिकेशाय महापद्मनाभाय महानामकराय महा ओम संघर्षणाय महानिरुद्धाय महापुरुषोत्तमाय महादक्षिणाय महानरसिंहाय महाच्युताय महा ओम जनार्दनाय महा. तर केळीची पूजा झाल्यानंतर आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर लगेच सत्यनारायणची पण पूजा होती बरं का. तर केळीची पूजा घालायला आई पप्पा बसले होते आणि सत्यनारायणच्या पूजेला भाऊ आणि माझी वहिनी बसली होती. एवढं सगळं होईपर्यंत तरी आम्हाला 4 वाजले होते. अजून सवासनी बाकी होते जेवण करायचं. पूजा होत आहे तोपर्यंत आम्ही सगळ्यांनी सुवासिनींची तयारी केली होती. तर सगळ्या सुवासिनी गोळा झाल्या होत्या, त्यामुळे पटपट सगळ्यांना ताटं केली. कारण पूजा आज चालू होती, कारण बराच वेळ लागणार होता. कारण 2 तास लागणार होते, कारण सगळ्यांना एवढा वेळ नव्हता. त्यामुळे पटकन सगळ्या सुवासिनी बसल्या आणि सगळ्यांना जेवायला वगैरे दिलं. तर बाहेर बसल्या होत्या, काही जणी आत बसल्या होत्या. कारण जेवढ्या येतील ना तेवढ्या सगळ्या आमच्या आईने ना सुवासिनी जेवायला बसवल्या होत्या. असं काय नाही की एखादीला ठेवायचं, असं काय नाही. जेवढ्या येतील तेवढ्या सगळ्या बसवल्या होत्या. आता काय याची पण घेतली का कसं? नाव म्हणजे नाव घ्यायचं असतं, ते आम्हाला माहित आहे की. मग आता का दुसरं नाव घेतलं काय? हाय इथंच घेतलं की नाव. काय घेतलं? अरे ती नाव आम्हाला माहित आहे की. मला तो मुसलमानचं येत नाही. मला शाळा सुद्धा शिकवलं नाही. हाय एवढे येते. चालते पुढे बोला. सात समुद्राच्या पलीकडे कृष्ण वाजवतो बासरी, सुनीलरावचे नाव घेते सुखी आहे सासरी. भावाला नाव घ्यायला सांगितल्यानंतर त्याला आलं टेन्शन.
आम्ही तर त्याचं नाव लग्नात पण ऐकलं नव्हतं. म्हणलं आता तरी ऐकायला भेटेल, पण कशाचं काय अजिबात घेतलेलं नाही.